पाटबंधारे विभागाला सूचना दिलेली आहे। त्या व्यतिरिक्त आता जे धरणं आपले आहेत त्याच्यामधून जर अनधिकृत उपसा होत असेल तर त्यासाठी आपण पथक नेमलेले आहे। या पथकांचे प्रामुख्याने इरिगेशनचे जे इंजिनियर्स आहेत, ज्युनियर इंजिनियर ते त्याचे अध्यक्ष आहेत। त्या व्यतिरिक्त आपण पोलीसचे उपनिरीक्षक दर्जाचे म्हणजेच PSIचे अधिकारी, त्यासोबत आपले महसूलचे मंडळ अधिकारी आणि जे MSCDCL म्हणजे वीज वितरण कंपनी आहे त्यांचे आपण ज्युनियर इंजिनियर याच्यात घेतलेले आहे, जेणेकरून कुठेही असं निदर्शनास आलं तर तिथे ते तात्काळ कारवाई करतील। याबद्दल आपण माननीय नाशिक जिल्ह्याचे माननीय पालक सचिव महोदय नुकतेच आले होते। त्या दिवशी आपण सगळ्या विभागांना याबाबत सूचना दिलेली आहे आणि असे समजा कुठे उपसा दिसत असेल तर पहिलं प्राथमिक आपलं आहे की त्याची वीज त्याचं बंद करत आहोत आपण आणि त्यानंतर मग त्याचे जे काही त्याने पंप मोटारी त्याने पाईप लाईन टाकलेली आहे ते सगळं आपण तिथून काढण्याची त्यांना आपण हे देत आहोत। त्या व्यतिरिक्त आपण त्याच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे देखील त्यांना निर्देश दिलेले आहेत। एकूण 4 सदस्य आहे। अध्यक्ष जे आहेत ते पाटबंधारे विभागाचे ज्युनियर इंजिनियर आहेत। त्यासोबत आपण पोलीस विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी त्याच्यात दिलेले आहेत। महसूल विभागाचे त्या मंडळाचे मंडळ अधिकारी आहेत आणि जे आपले वीज वितरण कंपनी आहे त्यांचे त्या मंडळाचे त्यांनी ज्युनियर इंजिनियर आपण तिथे दिलेले आहेत। कारण या चौघांचं तिथे महत्वाचं भूमिका असते, त्यामुळे आपण या सगळ्यांचं एक पथक तयार केलेलं आहे।